नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किवस्कर. मित्रांनो, आपण आता नवरात्र उत्सव साजरा करतोय. त्या नवचंडिकेचं, त्या नवदुर्गेचं आपण भजन पूजन कीर्तन करतोय, तिची आराधना करतोय. मित्रांनो, हे जे आहे ते सांकेतिक स्वरूप आहे. त्या सांकेतिक स्वरूपात आपण तिचं भजन पूजन कीर्तन आणि आराधना करतोय. आपल्याला वास्तविक स्वरूप समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे वास्तविक स्वरूप जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला ब्रह्मांड जाणून घेणं गरजेचं आहे. ह्या ब्रह्मांडातील उलतापालत समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्या तुकड्यातून ही जी पृथ्वी तयार झाली, त्या पृथ्वीवर आपण वास्तव्य करतो, त्या वसुंधरेवरती आपण वास्तव्य करतो, ती पृथ्वी हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. सनातनी वास्तव हेच ते सनातनी वास्तव आहे. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किवस्कर. मित्रांनो, आपण आता नवरात्र उत्सव साजरा करतोय. त्या नवचंडिकेचं, त्या नवदुर्गेचं आपण भजन पूजन कीर्तन करतोय, तिची आराधना करतोय. मित्रांनो, हे जे आहे ते सांकेतिक स्वरूप आहे. त्या सांकेतिक स्वरूपात आपण तिचं भजन पूजन कीर्तन आणि आराधना करतोय. आपल्याला वास्तविक स्वरूप समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे वास्तविक स्वरूप जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला ब्रह्मांड जाणून घेणं गरजेचं आहे. ह्या ब्रह्मांडातील उलतापालत समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, ब्रह्मांड हे ब्रह्मांड जे आहे ना, ह्याच ब्रह्मांडाला महादेव म्हटलेलं आहे. महादेवाचं वास्तविक स्वरूप म्हणजे ब्रह्मांड. कारण महादेवाची जर व्याख्या करण्यात किंवा महादेवाची जर ओळख करायची गेली तर आदी ना अंत अशी त्याची ओळख आहे महादेवाची. महादेव मग ज्याला आदी नाही आहे आणि त्याला अंतसुद्धा नाही आहे. कुठे सुरुवात झाली आणि कुठे अंत होणार आहे कोणी सांगू शकत नाही. ते कोणीही समजू शकत नाही अशी गोष्ट म्हणजे कोण, तर महादेव. आता अशी गोष्ट कुठली आहे तर ब्रह्मांड. ते ब्रह्मांड कुठे सुरू झालं आणि कुठे संपणार आहे हे कोणीही सांगू शकत नाही. त्याची मोजमाप कोणीही करू शकत नाही. त्याचं अवलोकन कोणीही करू शकत नाही. असं ते ब्रह्मांड म्हणजे तो महादेव. आता या ब्रह्मांडामध्ये ही जी काय घटना घडली, ही जी काय उलतापालत घडली, त्या उलतापालतीनंतर ही शक्तिपीठं तयार झालेली आहेत. आता पौराणिक कथेप्रमाणे आपण पहिल्यांदा त्याला समजून घेऊ. पौराणिक कथेमध्ये सती हिने स्वतःला अग्नीत झोकून दिलं आणि तिचा अंत झाला. आणि अंत झाल्यानंतर तिच्या पतीने म्हणजे महादेवाने तिला आपल्या दोन्ही हातावरती उचललं आणि ते दिशाहीन झाले. ते रागावले होते, भडकले होते. त्यांचा क्रोध अनावर झाला होता त्या महादेवांचा. आणि ते पूर्ण या ब्रह्मांडात फिरत होते, भटकत होते. आणि त्यांचा तो क्रोध अनावर होऊन या ब्रह्मांडाचा विध्वंस होईल, तहेस नहेस होईल सगळं. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर विष्णूने काय केलं, सुदर्शन चक्र सोडला. आणि त्या सुदर्शन चक्रामध्ये त्या सतीचे तुकडे केले, असंख्य तुकडे केले. आता कोण म्हणतो ते अब्जावधीच तुकडे आहेत. पण तशी बघायला गेले तर 51 किंवा 108 अशी शक्तिपीठं आहेत. म्हणजे 108 किंवा 51 हे त्या सतीच्या शरीराचे तुकडे आहेत, भाग आहेत. तर ते भाग ह्या पृथ्वीवरती पडले अनेक ठिकाणी आणि त्याला आपण शक्तिपीठं म्हणतो. 108 किंवा 51. माझ्या अभ्यासानुसार
माझ्या अभ्यासानुसार मला 108 हा आकडा योग्य वाटतोय, म्हणून आपण 108 या आकड्यावरतीच आपण विचार करू. आता असे अनेक शक्तिपीठं आहेत 108. त्या शक्तिपीठामधील सर्वात महत्त्वाचं शक्तिपीठ म्हणजे काय तर कामाख्य. लक्षात घ्या, ज्याला त्या शक्तिपीठामध्ये कामाख्य माता म्हणून आपण त्याची ओळख होतो. हीच ती कामाख्य माता, म्हणजे हीच ती पृथ्वी, हे समजून घेणं गरजेचं आहे. आता आपण वास्तवाकडे येऊया. हा ब्रह्मांडात जी काय उलथापालथ घडली, त्या उलथापालथीमध्ये काय होतं, एक महाकाय असा एक जमिनीचा भूमीचा तुकडा होता, जो एक ग्रह होता. त्या ग्रहाचे तुकडे पडलेत. लक्षात घ्या मित्रांनो, त्या ग्रहाचे तुकडे पडले, ती निष्प्राण झाली आणि त्या निष्प्राण झाल्यानंतर त्या ग्रहाचे तुकडे पडले आणि ते 108 तुकडे पडले. आणि ते 108 तुकडे पडल्यानंतर 108 ह्या सूर्यमाला तयार झाल्या. आणि 108 सूर्यमालेमधील ही ज्या सूर्यमालेमध्ये आपण वावरतोय ती सूर्यमाला, आणि ती ही पृथ्वी, ती ही वसुंधरा, आणि ह्या वसुंधरेवरती आपला जन्म झालेला आहे. ही सृष्टी फुललेली आहे, ती वसुंधरा. लक्षात घ्या, ना की पृथ्वीवरती पडलेले तिचे अवशेष, त्या सतीचे अवशेष. लक्षात आलं का? ते अवशेष कुठे आहेत? या ब्रह्मांडात आहेत. ते विखुरलेले आहेत या ब्रह्मांडात. आणि अनेक पृथ्वी तयार झालेले आहेत, अनेक सूर्यमाला तयार झालेले आहेत. आणि या अनेक सूर्यमालामध्ये हे 108 पृथ्वी आहेत. आणि त्या 108 पृथ्वीमधील आपली एक पृथ्वी. आणि ही पृथ्वी म्हणजे कोण तर कामाख्य. लक्षात घ्या, कामाख्य माता. कारण जर कामाख्य मातेचं जर वर्णन केलं तर तुमच्या लक्षात येत असेल, मासिक पाळी, स्त्रियांना मासिक पाळी येते. ह्या भूतलावरती असलेल्या स्त्रियांना मासिक पाळी येते. त्याला कारणच ह्या पृथ्वीची जी ऊर्जा आहे, कार्यपद्धती आहे, त्या कार्यपद्धतीमुळे ह्या पृथ्वी तलावरती त्या महिलांना ही मासिक पाळी येते. म्हणजे जर आपण बघायला गेलो तर ही पृथ्वी जी आहे, जी वसुंधरा आहे, ज्याच्यावरती आपलं वास्तव्य आहे, ती कोण आहे? कामाख्य माता. लक्षात आलं का मित्रांनो? ही आहे कामाख्य माता. वास्तव काय आहे तर ह्या ब्रह्मांडात विखुरलेले तिचे अवशेष, म्हणजे त्या सतीचे अवशेष, त्या अवशेषामधील एक अवशेष म्हणजे ही पृथ्वी. याने पृथ्वीची ओळख म्हणजे काय तर कामाख्य माता. लक्षात आलं का? आणि हेच ते वास्तव आहे. आणि हे वास्तव समजून घेणं गरजेचं आहे. आपण सांकेतिक स्वरूपात ह्या पृथ्वीवरती अनेक त्या सतीचे अवशेष पडलेत, त्याच्या शरीराचे अवशेष पडलेत, आणि आपण त्याला विविध स्वरूपात तिचं वर्णन करतो. त्या शक्तिपीठांचं कान, डोळे, नाक, हात, बोटं वगैरे वगैरे, योनी वगैरे वगैरे. ती योनीच ही कामाख्य माता म्हणजेच ही पृथ्वी. मित्रांनो, लक्षात येते का? आणि या पृथ्वी तलावरती जन्माला येणारा प्रत्येक जीव योनीतूनच जन्माला येतो, योनी मार्गेच. आता तुम्ही म्हणाल अंड योनी मार्गच, नाही का मित्रांनो? योनीतूनच जन्माला येतो. मग तो सस्तन प्राणी असो किंवा अन्य कुठलाही प्राणी असो, पशु असो, पक्षी असो किंवा बीज असो, वनस्पती असो, प्रत्येक जीव हा योनीतून जन्माला येतो या पृथ्वी तलावरती. तुमच्या लक्षात आलं असेल कामाख्य माता. आणि हे एक काय आहे? शक्तिपीठ आहे त्या कामाख्य मातेचं. आणि या शक्तिपीठावरती आपण जन्माला आलेलो आहे. हे आहे वास्तव. हे वास्तव समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात आलं का? त्याचा मी सविस्तर तुमच्यासमोर विषय ठेवलेला आहे.
आता आपण त्याची नवरूपं समजून घेऊ आणि ती नवरूपं एका स्त्रीच्या स्वरूपात सुद्धा समजून घेऊ, एका महिलेच्या स्वरूपात सुद्धा समजून घेऊ. पहिल्यांदा ती नवरात्र आणि ती नवरूपं, ती नवदुर्गा, ती नवशक्ती, ती नवचंडी समजून घेऊ. तर पहिलं कोण आहे? पहिलं आपण दिवशी जे बसतो, पुजतो, आराधना करतो ती शैलपुत्री. लक्षात येते का? शैलपुत्री. आता शैलपुत्री हा जेवढा आपण उल्लेख करतो, शैल म्हणजे काय? तर दगड किंवा एका भूमीचा भाग, एका पर्वताचा भाग, तुकडा. पुत्री, शैलपुत्री. पुत्री म्हणजे ह्या एका ह्याचा, त्या दगडाचा किंवा त्या भूमीचा किंवा त्या पर्वताचा एक तुकडा जो वेगळा झाला, तो तुकडाच म्हणजे पृथ्वी तो कुठल्या स्वरूपात जन्माला आला? पुत्रीच्या स्वरूपात. म्हणून आपण स्त्रीलिंगी स्वरूपात त्याचं वर्णन करतो. पृथ्वी. पृथ्वा नाही म्हणत, पृथ्वी. लक्षात आलं का? तीच ती पृथ्वी, तीच ती वसुंधरा. आता ती वसुंधरा कुठे जन्माला आली? एका पहाडामधून का? एका दगडामधून का? नाही मित्रांनो, त्या एका महाकाय ग्रहामधून, जो ब्रह्मांडात भरकटला होता आणि तो काय झाला? छिन्नविच्छिन्न झाला. त्याचे 108 तुकडे पडले आणि त्या एका 108 तुकड्यापैकी हा एक तुकडा म्हणजे या पृथ्वीवरती आपण वास्तव्य करतो ती पृथ्वी, ती शैलपुत्री. लक्षात आलं का? ती शैल्यातून, तो शैल्य कुठला? तर तो महाकाय ग्रह, त्या महाकाय ग्रहातून तो जन्माला आलेली ही पृथ्वी, ती वसुंधरा, ती शैलपुत्री. आता शैलपुत्रीनंतर आपण दुसऱ्या दिवशी आपण जे आराधना करतो ती कुठली आहे? ब्रह्मचारिणी. त्याच्यानंतर आराधना करतो ती चंद्रघंटा. त्याच्यानंतर कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री असे हे 9 स्वरूप आहेत. आता ह्या 9 स्वरूपांना आपण एखाद्या स्त्रीला मध्यबिंदू ठेवून, केंद्रबिंदू ठेवून आपण तिची काय करू? हे करू, तिची ओळख करून घेऊ. तर शैलपुत्री म्हणजे काय? तर पहिलं जे नवजात बालक असते, नवजात बालक हर्भक असते, ती शैलपुत्री. आता कुठून तरी ती जन्माला येतेच ना, एखादी माता तिला जन्माला घालतेच, कारण हे शरीर आहे हे भूतत्वावरती आहे. भूतत्वामधून ते जन्माला आलेलं जीव म्हणजे कोण? तर ते हर्भक, ते मूल. त्याच्यानंतर ते ब्रह्मचारिणी म्हणजे कोण होते? ती कुमारिका. आधी ती बालस्वरूपात असते, शैलपुत्री म्हणून. नंतर ती कुमारिका होते. कोण? ब्रह्मचारिणी म्हणून. चंद्रघंटा. जर आपण चंद्रघंटेची ओळख करून घ्यायला गेलो त्या स्त्रीच्या स्वरूपात, त्या महिलेच्या स्वरूपात, तर ती युवती होती. चंद्रघंटा म्हणजे युवती. हे काय आहेत? त्या एका स्त्रीची स्थित्यांतर आहेत. त्या स्त्रीची स्थित्यांतर आहेत. तर चंद्रघंटा म्हणजे ती युवती. नंतर कुष्मांडाला जर आपण समोर ठेवलं तर ती गर्भधारणा जिच्यात होते, गर्भधारण तयार होते, गर्भाचा त्या विकास होतो, अशी ती कुष्मांडाच्या त्या स्थितीमध्ये त्या एका स्त्रीची गर्भधारणाचा विकास झालेला असतो. नंतर स्कंदमाता म्हणजे तिने ते गर्भधारण करून जन्माला घातलं, ती स्कंदमाता, जन्मदाती. कात्यायनी म्हणजे तिचं त्या आपल्या मुलाचं, आपल्या त्या पाल्याचं, आपल्या त्या जीवाचं संगोपन करणारी,
तिला मार्गदर्शन करणारी अशी ती कात्यायनी. कालरात्री. आता कालरात्री म्हणजे ज्यावेळी ते मूल ते अपत्य जे उदंड होते, दिशाहीन होते, दिशा भरकटते, त्यावेळी त्याला उचित दंड देणारी ती कोण? कालरात्री. आणि तिला योग्य मार्गावर आणणारी ती कालरात्री. नंतर महागौरी. आता महागौरी म्हटलं म्हणजे काय? एक आदर्श माता. कोण? आदर्श माता. आणि आदर्शवान घडवणारी. आदर्श माता, आदर्शवान एका जीवाला घडवणारी ती कोण? तर महागौरी. सिद्धिदात्री. 9वा अवतार काय आहे? तर सिद्धिदात्री. म्हणजे कार्यसिद्धीस नेणारी, त्या जीवाला एका उच्च स्तरावर घेऊन जाणारी, त्याचं कार्य सिद्धीस नेणारी, पूर्णत्वास नेणारी ती सिद्धिदात्री. म्हणजे महिलेच्या स्वरूपात तुम्हाला त्याची मी विभागणी करून तुमच्यासमोर मांडलेली आहे. ही विभागणी तुमच्या लक्षात आली असेल. मित्रांनो, लक्षात आलं का? हेच ते वास्तव आहे. आपण सांकेतिक स्वरूपात न अडकता वास्तविक स्वरूप समजून घेणं गरजेचं आहे. वास्तव काय आहे? तर ह्या ब्रह्मांडात महाकाय पृथ्वी जो ग्रह होता, त्या ग्रहाचे तुकडे झालेत आणि त्या तुकड्यातून ही जी पृथ्वी तयार झाली, त्या पृथ्वीवर आपण वास्तव्य करतो, ज्या वसुंधरेवरती आपण वास्तव्य करतो ती पृथ्वी. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. मित्रांनो, ह्या व्हिडिओचा विस्तार वाढत चालला आहे. आपण इथे थांबूया आणि पुढच्या भागामध्ये आपण शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवून आणि या पृथ्वीची स्थित्यांतर या दोन्ही गोष्टी आपण समजून घेऊ. म्हणजे तुमच्या लक्षात येईल वास्तव काय आहे, या नवदुर्गेच्या पूजनाचं काय औचित्य आहे. ती अश्विन महिन्यात येते किंवा अश्विन नक्षत्राला तिला सुरुवात होते. हे सर्व आपण समजून घेऊ, पुढच्या भागात समजून घेऊ. तुर्तास तुमच्या लक्षात आलंच असेल त्याचे वास्तविक स्वरूप काय आहे ह्या नवदुर्गेचं. सनातनी वास्तव. हेच ते सनातनी वास्तव आहे. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मला. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.